जय एकविरा सगळ्यांना. आजचा विषय आहे केक मेकिंग. आज मला वाटते केकची ऑर्डर ना. मी गेलो नाक्यावर, आधी इथं मच्छी घेऊन आलो आणि घेतली मच्छी साफ करत, कोलब्या साफ करत घेतल्या आणि आणलेला बोंबील बोंबील धुवलं मस्त आणि कोलब्या साफ केल्या आणि इथं केली फोडणीची तयारी. मसाला बनवला आणि फोडणी करायला घेतली. याच्यानं टाकला मी शिंग आणि बटाटा आणि टाकलेला कच्चा आंबा. पण डास आंबट लागत होता तो खाऊनशी तर मला नशी सुस्ती आलती आणि झोप पण आलेली दुपारी. ऐसाच आंबट नव्हता लागत, पण जाम रसान आंबट लागत होता. हे मस्त कोलब्यांचा रस्सा झालता आपला. आणि बोंबील घेतलेला आहे फ्राय करीत. ते याच्यानं टाकलेला मी रवा आणि चण्याचं पीठ आणि भाकऱ्यांचं पीठ टाकलेला. मस्त क्रिस्पी आणि क्रंची झालतं. आणि एके बाजूला मी घेतलेला केक बनवायला. रसमलाईचा केक होता आणि त्याच्यानं टाकला रसमलाईचा इसेन्स. मी फक्त केक रसमलाईच्या याच्यानंच इसेन्स टाकतं, बाकीचे चॉकलेट आणि व्हॅनिलाच्या याच्यानं नाही टाकत. आणि याच्यानं केकचा बॅटर टाकला आपले टीनमध्ये आणि याला टॅप टॅप केला. टॅप टॅप करणं जरुरी आहे. केक मस्त होतं लेवलमध्ये. आणि ठेवला मी पातेल्यानंच बनवता केक. प्री हीट करून ठेवायचा आधी आणि नंतर टाकायचा आपला बॅटर. मस्त झालेला केक आमचा मॉइस मॉइस एकदम. आणि बाजूला घेतलेला मी या क्रीम बनवायला केकची. आणि मग बघ केक किती भारी झालेला. सगळ्याकडशी मी चारी बाजूशी चेक केला टूथपिकनी. मस्त झालेला. आणि केक गरम गरम काढायचा नाही कवा पण. केक झाला ना त्याच्यावरती कपराटा ठेवायचा आणि वरती झाकण देऊन गॅस बंद करून ठेवायचा ऍटलिस्ट अर्धा तास तरी. केक मस्त होतं मॉइस आहे बघा. मी ओव्हनमध्ये नाही बनवत केक आणि मला गॅसवरच आवडतं केक बनवला. मी पातेल्यानंच बनवतं. माझा केक मस्त होता मॉइस आणि स्पॉन्ज एकदम सॉफ्ट होतं. त्यानं पाण्याची पण जास्त गरज नाही लागत. आवरा सॉफ्ट होतं केक. बघू शकता केकचा स्पॉन्ज कसा झालाय माझा, एकदम भारी भारी मस्त वाटत होता. ओव्हन मध्ये बनवला ना का वर्षी खालशी तो केकचा स्पॉन्ज आहे ना कडक होतं, मग तो कटिंग करून फेकायला लागतं. माझा तसा नाही आहे. माझा केकचा स्पॉन्ज सगळा यूज होतं कारण की मी ओव्हन मध्ये नाही बनवत. ज्याला बनवायचं काही बनवू शकतं. आणि मग केकची डिझाईन काय करू काही समजतच नव्हता. मी मग रसमलाई घेतला नाही यायचा बॉल मस्त ठेवलं वरती थर लावलं. कारण की रोजच्या त्याच डिझाईन करून मला बी कटाला आलेला. काहीतरी वरण नवीन बनवतंय. डिझाईनी पण काही नवीन नव्हत्या, त्याच डिझाईनी होत्या रसमलाईच्या आणि मला त्या नव्हत्या बनवायचा. मला काहीतरी नवीन बनवायचा होता. ज्या सुचला त्या मी केला. असं थर लावून त्याच्यावरती मी डेकोरेशन केला. ऐसा होता माझा केक. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्लॉग? लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या नवीन व्लॉग मध्ये.